यानंतर बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीच्या विभागीय आयुक्तालयाबाहेर पांढरी खानमपूर इथले आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली। तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। दरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। काही जखमींवर खासगी तर काही जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर 25हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आढावा घेतलेला आहे प्रणय निर्वाणी यांनी। काल अमरावती आयुक्त कार्यालयाच्या समोर मोठा राडा झाला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवेशद्वार आहे पांढरी खानमपूर या गावाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नी एक आंदोलन सुरू होतं। 3 दिवसपर्यंत हे आंदोलन एकदम सुरळीत चालू होतं, शांततेत होतं। परंतु काल 5व्या दिवशी आंदोलक आहे ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि यामध्ये मोठ्या तुफानामध्ये पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली आणि याच ठिकाणी हजारोंचा जो आंदोलककारी आहे ते जमलेले होते आणि गेट तोडण्याचा प्रयत्न केला। दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः पूर्ण वाहनांची तोडफोड करण्यात आली। दुचाकी असो, 4 चाकी असो, खूप मोठ्या प्रमाणात यावेळी नुकसान झालेलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 25 आणि अधिक प्लस यांच्यावर दंगलीचे गुन्हे आणि जे सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। ते जे जखमी आहेत त्यांच्याशी भेट घेतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी ते भेट घेणार आहे। आता अमरावतीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून जो वाद आहे तो आता खूप मोठ्या प्रमाणात चिघळलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।